शिवसेना भाजप यांची जवळपास 210 जागांवर एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। अजूनही 17 जागांचा तिढा कायम आहे। यासाठीच रंगशारदा या ठिकाणी युतीची बैठक होणार आहे। बैठकीला शिवसेनेकडून उदय सामंत, राहुल शेवाळे आणि मिलिंद देवरा उपस्थित राहणार आहेत, तर भाजपकडून आशिष शेलार, अमित साठम आणि प्रवीण दरेकर उपस्थित राहणार आहेत। हा तिढा आज सुटण्याची शक्यता आणि याबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि यामध्ये यादीवर शेवटचा हात गिरवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कदाचित आज यादीमधील तिढा सुटणार आहे, जागा वाटपाचा तिढा सुटणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, नक्कीच आज जी रंगशारदाला बैठक होत आहे ही कदाचित शेवटची बैठक होऊ शकते यादीबाबत, कारण की 210 जागेवरती एकमत झाल्याचं सूत्रांची माहिती समोर येत आहे। उरलेल्या 15 ते 17 जागा आहेत, त्या जागेवरती एकमत होणं गरजेचं आहे, त्यासाठीच ही बैठक आहे। या आधी पाहिलं होतं का वर्षावरती मुख्यमंत्र्यांनी सर्व गोष्टीचा आढावा घेतला होता। या तिन्ही नेत्यांना म्हणजे आशिष शेलार झाले, साठम झाले, दरेकर झाले, यांनी तिन्ही नेत्यांना बोलवून एक महत्वाची बैठक घेतलेली आहे आणि शेवटचा हात फिरवला यादीवरती अशी सूत्रांची माहिती समोर येत आहे। आणि तीच यादी घेऊन आता ही भाजपाची पूर्ण टीम शिंदेच्या टीमला भेटत आहे आणि या यादीवरती चर्चा केली जाणार आहे आणि आज शिक्कामोर्तब होऊ शकतो सर्व याद्यांवरती। जी चढावड होती, रस्सीखेच आहे, तिच्यावरती आज अंकुश लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण आपण पाहतोय शेवटचे 3 दिवस उरलेले आहेत फॉर्म भरायचे आणि त्या फॉर्म भरण्याच्या 3 दिवसामध्ये ही यादी संपुष्टात येऊन हे सर्व कामं होणं गरजेचं आहे। त्या अनुषंगाने त्यामुळे आता वारंवार बैठकांचा हा सगळा सिलसिला सुरू आहे। आज तोडगा निघतोय का ते बघणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे। कपिल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।